नमस्कार सर्वांना। या ठिकाणी काल आपण इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हा घटक बघितला। त्याच घटकातील एक छोटीशी संकल्पना म्हणजे पाव, अर्धा आणि पाऊण या घटकावर आधारित संख्या लेखन। आता या ठिकाणी तुमच्या समोर मी 2 वर्तुळ आखलेले आहेत। या 2 वर्तुळांचे आपण 4 समान भाग केलेले आहे। समजा हे वर्तुळ म्हणजे जर आपण 100 मानले तर प्रत्येक भाग म्हणजे या ठिकाणी आपल्याला 25 चा मिळणार आहे। प्रत्येक भाग 25-25 चा झाला तर संपूर्ण वर्तुळ म्हणजे 100 आहे। म्हणजेच पाव आणि 2 भाग एकत्र केले तर अर्धा, म्हणजेच हे वर्तुळ म्हणजे आपण शतक मानूया। मग शतकचा पाव भाग म्हणजेच काय झाला 25। आता शतकचा अर्धा भाग आपल्याला हवा आहे तर आपण हे 2 पाव भाग एकत्र करणार आणि 2 भाग एकत्र केल्यावर आपल्याला अर्धा शतक म्हणजेच आपल्याला काय मिळणार 50। त्यानंतर आपल्याला पाऊण शतक म्हणजेच 1 2 3 3 भाग आपण एकत्र केले 25 25 आणि 25 तर आपल्याला 75 मिळणार। बघा, म्हणजे पाव शतक 25, अर्धा शतक 50, पाऊण शतक 75। यालाच आपण या ठिकाणी पावला सव्वा ही शॉर्ट ट्रिक आहे की संख्या वाचनासाठी हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला। अर्धा या ठिकाणी साडे आणि पाऊणला पावणे पावणे। आता बघा 25 25 25 आणि 25 एवढे मिळून या ठिकाणी शतक तयार झालं। आता पुढचा जो वर्तुळ आहे आपण या ठिकाणी त्याचे हजारचा भाग घेऊया। हे वर्तुळ म्हणजे जर आपल्याला 1000 मानले तर याचे 4 समान भाग आपल्याला बघा 250 250 250 आणि 250 म्हणजेच 1000। मग आपल्याला पाव 1000 पाहिजे तर आपण त्यावेळेला काय करणार, पाव 1000 म्हणजेच या ठिकाणी झाले 250। अर्धा 1000 म्हणजे 2 पाव एकत्र केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 500। अर्धा 1000 म्हणजे 500 आणि पाऊण 1000 तर आपल्याला 3 भाग एकत्र करावे लागतील 250 250 आणि 250 म्हणजेच पाऊण 1000 म्हणजेच झाले 750। बघा, अगदी सोपं आहे। आता आपण हे वर्तुळ म्हणजे 10,000चं मानलं, समजा 10,000। मग 10,000 आपल्याला पाहिजे तर मग आपण हा प्रत्येक भाग या ठिकाणी काय होणार आहे बघा 2500 2500 2500 आणि 2500 म्हणजेच बघा 10,000चं जर हे वर्तुळ मानलं तर एक पाव 10,000 म्हणजे झाले 2500। 2 पाव एकत्र केले तर अर्धा 10,000 म्हणजेच या ठिकाणी झाले 5000। 2500 अधिक 2500 5000 आणि 3 भाग पाऊण भाग एकत्र केला पाऊण 10,000 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 7500। बघा, ही मूलभूत संकल्पना आहे। ही जर आपल्या लक्षात आली तर आपण यावर आधारित सर्व संख्या या अतिशय सोप्या पद्धतीने लिहू शकतो। आता यावर आधारित संख्या कशा लिहायच्या आपण ते बघूया। यावरील आधारित प्रश्न बघूया। 27,500 -
अंकात लिहा. 27,500 अंकात लिहा. आता 27,500 आहे बघा. आपण बघितलं आपल्याला 1000चं घर आहे, तर 27,500 पाहिजे आपल्याला. आता या ठिकाणी बघा 27,500 म्हणजेच अर्धा हजार. मग आता हे झाले आपले 500. मग आता 27 प्रथम आपण काय लिहून घेणार? 27 झाले. मग आपल्याला 1000 ते पण साडे म्हणजेच अर्धा हजार पाहिजे. अर्धा हजार म्हणजे किती आहेत आपण बघितले? 500. मग याच्या पुढे आपण काय लिहिणार? फक्त 500. बघा अगदी सोपं आहे. झाली संख्या तयार 27,500. प्रश्न क्रमांक 2. 3,500. 3,500. बघा आता या ठिकाणी आपल्याला फक्त 3 लिहायचं आहे. हा जो शब्द आहे हा महत्त्वाचा आहे, 3. आणि त्याच्या पुढे 3,500. आता 1000चं घर बघूया. 3.5 तर या ठिकाणी बघा 500. अर्धा हजार म्हणजे 500. या पद्धतीने ही संख्या आपण लिहिली. पुढील प्रश्न बघूया. पावणे 24,000 ही संख्या अंकात लिहा. आता तुम्हाला सांगितले हा शब्द महत्त्वाचा आहे 24. आता आपल्याला काय करायचं आहे? 24 आता पावणे ज्या वेळेला आहे पावणे, तर त्यावेळेला 24ला पाव भाग कमी आहे म्हणून आपण काय लिहिणार? 24च्या आधीची संख्या 23. आणि आपल्याला पाऊण भाग 1000चा पाऊण भाग 750 या ठिकाणी. बघा ही संख्या झाली 24,000. प्रश्न 4 बघूया. आपल्याला जर विचारलं 7,700 अंकात लिहा. आता 700 आपल्याला काय पाहिजे? 3 अंकी संख्या आहे. मग 700 आणि सव्वा शतकचा या ठिकाणी पाव भाग म्हणजे किती आहे? 25. म्हणजेच आपण याच्या पुढे किती लिहिणार? 25. हा झाला 7,700. यालाच आपण 725 म्हणतो आणि यालाच पाव अर्धा पाऊणच्या भाषेमध्ये 7,700 म्हणतो. अशा पद्धतीने यावर आधारित विविध प्रश्न येतात आणि आपण ते सहजपणे सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 5. आपल्याला विचारलं 12,000 अंकात लिहा. मग आता 12,000. आता 1000 किती लिहायचे आपल्याला? 12,000. आता दुसऱ्या पद्धतीने मी लिहून दाखवते. 12,000 त्याच्यामध्ये अधिक आपल्याला काय करायचं आहे? सव्वा. 1000चा सव्वा म्हणजेच पाव भाग आपल्याला पाहिजे. 1000चा पाव भाग बघा. 1000चा पाव भाग या ठिकाणी आहे 250. आपण याची काय करणार? बेरीज. ही पण एक पद्धत आहे. 5, 2, 2 आणि 3 संख्या सोडून स्वल्पविराम ही पद्धत. आता यालाच आपण काय म्हणणार? 12,500. या पद्धतीने यालाच समजा 12.5 करायचे तर आपण काय करणार? 12,000 अधिक. आता 1000चा अर्धा भाग किती आहे? 500. तर 12,500. बघा अगदी सोपं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला पावणे येईल तर आपल्याला पुढची संख्या, याच्यावर एक उदाहरण घेऊया आपण. 6,500. 6,500 लिहा. 6,500 अंकात
लिहा. आता यावेळेला तुम्हाला सांगितले, जसं आपण इथं 12 घेतले होते लगेच 12 लिहिले, तसं आपल्याला 600 सांगितले म्हणून 6 नाही घेणार आहे आपण. 6च्या आधीची संख्या म्हणजे पावणे म्हणजे 600 पूर्ण व्हायला पावभाग कमी, म्हणून आपण मागची संख्या घेणार. मागचा अंक 600च्या मागचा 5, शतकस्थानी 5 आणि पावणे, मग शतकचा पाऊण भाग म्हणजेच तो किती झाला 75, म्हणजेच 575. याला म्हणायचं पावणे 600. एवढी गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला यावर आधारित सर्व संख्या या अगदी पटकन लिहिता येतील. ओके.